आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज. शॉर्ट सर्किटमुळे चालत्या इलेक्ट्रिक स्कूटरला आग. घोसरवाडजवळ TVS iQube जळून खाक. 80,000चे नुकसान. इचलकरंजीच्या व्यावसायिकाची स्कूटर जळाली. कुरुंदवाड पोलीस ठाण्यात जळीत गुन्ह्याची नोंद. शॉर्ट सर्किटमुळे चालत्या इलेक्ट्रिक स्कूटरला अचानक भीषण आग लागून स्कूटर संपूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना शिरोळ तालुक्यातील घोसरवाड गावच्या हद्दीत घडली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अंदाजे 80,000 रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात जळीत नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार इचलकरंजी येथील कापड मार्केट परिसरातील रहिवासी आणि थ्रेडिंग व्यावसायिक हेमंत कुमार भवरलाल लोया वय 40 राहणार 412 कापड मार्केट इचलकरंजी तालुका हातकणंगले हे रविवारी 12 रोजी दुपारी वाजण्याच्या सुमारास आपल्या TVS कंपनीच्या iQube इलेक्ट्रिक स्कूटरने क्रमांक MH09GB 8530 घोसरवाड ते सदलगा रोडवरून प्रवास करत होते. प्रवासादरम्यान ते घोसरवाड गावच्या हद्दीतील शेती गट नंबर 654 जवळ आले असता त्यांच्या चालत्या स्कूटरमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाले. काही समजण्याच्या आतच स्कूटरमधून धूर निघून भीषण आग लागली. आग इतकी वेगाने पसरली की पाहता पाहता संपूर्ण स्कूटर आगीत जळून खाक झाले. घटनेनंतर वाहन चालक हेमंत कुमार लोया यांनी तात्काळ कुरुंदवाड पोलीस ठाण्यात याबाबत रविवारी घटनेची रीतसर वर्दी दिली. त्यांच्या तक्रारीवरून कुरुंदवाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल 2394 साळुंके करत आहेत. आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.